हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता तिसरीमधील खेळू करू शिकू यामधील नक्षीकाम हा जो भाग आहे तो मी आज तुम्हाला प्रात्यक्षिक स्वरूपात दाखवणार आहे। त्यासाठी मी काही रंगीत असे तुकडे इथे घेतलेले आहेत भौमितिक आकारामध्ये। त्यामध्ये चौरस आहे, वर्तुळ आहे, त्रिकोण आहे आणि आयत आहे। त्यानंतर इथे कापण्यासाठी आपण एक सीझर घेतलेली आहे। त्यानंतर ओरिगामी पेपर जे आहेत, शक्यतो हे ओरिगामी पेपर आपण घेताना दोन्ही बाजू रंगीत अशा आपल्याला मिळतील अशा पद्धतीच्या घ्या। गोटी पेपर घेण्यास हरकत नाही, पण गोटी पेपर खूपच पातळ असतो त्यामुळे तो फाटण्याची कापताना शक्यता असते। त्यानंतर इथे आपण चिकटवण्यासाठी ग्लू घेतलेला आहे आणि एक पांढरा पेपर, प्लेन पेपर किंवा जर तुमच्याकडे तुमची चित्रकलेची वही असेल तर ती घ्या। त्याच्या साहाय्याने आपण हे काही आकार आपण चिकटवणार आहोत आणि सौंदर्याकृती जी नक्षीकाम आहे ती आपण शिकणार आहोत। तर आता आपण लगेच याची सुरुवात करूया। त्याआधी मी जे आकार कापून घेतलेले आहेत, तुमच्याकडे जर असे ओरिगामीचे पेपर असतील तर तुम्ही हे असे आकार कापून घ्या सुरुवातीलाच, जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि आपल्याला ही आकृती नक्षीकाम करणेही सोपे जाईल। तर आता आपण या नक्षीकामाकडे वळूया। या ठिकाणी मी त्रिकोणी पेपर्स जे आहेत त्याचे काही त्रिकोण आकार कापून घेतलेले आहेत। सुरुवातीला आपण ते आकार जे आहेत ते व्यवस्थित एका पुस्तकातल्या ह्याच्याप्रमाणे आपण चिकटून घेणार आहोत। प्रत्येक आकाराला शक्यतो तुम्ही गम लावून तो चिकटवायचा आहे। वेगवेगळ्या रंगाचे तुकडे घेतले तर खूप छान दिसेल तुम्ही जे बनवलेली जी तुमची हे आहे ती। गणितामध्ये आपण हे जे भौमितिक आकार शिकलेला आहोत त्यातला हा जो आकार आहे त्रिकोण, या त्रिकोणाच्या साहाय्यानेच आपण दोन विषयांची सांगड घातलेली आहे, कला शिक्षण आणि गणित, आणि त्याच्या साहाय्याने या त्रिकोण आकारांचं आपण तोरणाची जी हे आहे डिझाईन ती तयार केलेली आहे। ही आहे तोरण डिझाईन किंवा तोरण नक्षीकाम। आपण जे घरी तोरण लावतो ते त्या पद्धतीचं हे तोरण आहे। त्यानंतर आपण रांगोळीची एक डिझाईन तयार करणार आहोत। मी याच्याच खाली तुम्हाला दाखवते त्रिकोणाचाच वापर करून शक्यतो। जो पिरॅमिड आहे तो पिरॅमिड आपण तयार करत आहोत। तुम्हाला जेवढा मोठा हवा आहे तेवढा पिरॅमिड तुम्ही तयार करू शकता। मी जो पुस्तकात आहे तेवढा शक्यतो दाखवते, कारण आपले आकार जे आहेत थोडेसे कापलेले ते थोडे मोठे आहेत, त्यामुळे इतर जागेत चिकटवताना जागा अपुरा पडू शकते। म्हणून मी इथे जो आहे त्याच आकाराचा 6 त्रिकोणांचा मिळून हा पिरॅमिड तयार करून दाखवते। तर अशा पद्धतीचा हा आपला
पिरॅमिड तयार होईल. तुमच्याकडे जर ओरिगामी पेपर नसतील तर घोटी पेपर वापरलात तरी चालतील. फक्त कापताना आणि चिकटवताना काळजी घ्या, जेणेकरून त्या घोटी पेपरचा रंग जो असतो तो हाताला लागण्याची शक्यता असते. तर हा आपण अशा पद्धतीचा पिरॅमिड तयार केलेला आहे. त्रिकोणाचा पिरॅमिड, त्रिकोणापासून पिरॅमिड हा आपण तयार केलेला आहे. तुम्ही याच्यापेक्षा जास्त त्रिकोण वापरून हा पिरॅमिड तयार करू शकता. यानंतर हे मी जे त्रिकोणी तुकडे आहेत ते थोडे बाजूला ठेवते आणि आपण जो गोल आकार आहे त्या गोल आकारांपासून आपण एक तुमच्या पुस्तकात दिलेली आहे त्याप्रमाणेच आकृती थोडीशी निर्माण करूया. आपल्या पान नंबर 67 वरती इथे खाली दिलेली आकृती आहे तीच आपण तयार करणार आहोत. त्यासाठी साधारणपणे 6 गोल लागत आहेत, म्हणून मी ते पुरेसे कापून घेतलेले आहेत आणि आता आपण ते या कागदावर चिकटवणार आहोत. जसे रांगोळीचे डॉट असतात त्या पद्धतीने हे डॉट आपल्याला चिकटवायचे आहेत. शक्यतो जागा न सोडता अशी व्यवस्थित तुम्ही रचना करून घेतलीत आधी तरी चालेल, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की ते कोणत्या ठिकाणी आपल्याला ते जोडायचे आहेत तुकडे. तर अशा पद्धतीने म्हणजे आकारांचं पण थोडंफार तुम्हाला त्याच्यात रंगसंगती लक्षात येईल आणि नक्षीकाम आपलं पूर्ण होईल. तशा पद्धतीने थोडंसं हलकं सेट करून घेतल्यानंतर ते त्या जागेवर चिकटवा. अशा पद्धतीचे यात तुम्ही रंगीत टिकले असतात मोठ्या आकाराच्या, त्या वापरलात तरीही चालेल. मी इथे एका नाण्याचा शेप घेतलेला आहे. छोटं नाणं जे आपल्याकडे आहे याच्याहीपेक्षा मोठं नाणं जरी तुम्ही घेऊन त्या नाण्याच्या आकाराचे हे गोल कापून घेतलात आणि चिकटवलात तरीही चालेल. तर अशा पद्धतीने वर्तुळातून नक्षीकाम अशा पद्धतीने आपल्याला तयार करता येईल. या वर्तुळापासून नक्षीकाम. त्यानंतर आपण पुढचा एक आकार घेणार आहोत, तो म्हणजे चौरस. आणि या चौरसाचे हे मी काही तुकडे कापून घेतलेले आहेत. तर या चौरसाच्या तुकड्यांपासून आपण भिंतीवर जसं वॉलपीस टांगतो तसं भिंतीवरचं हे वॉलपीस आपण इथे मी याच्याच पाठीमागे शक्यतो तयार करणार आहे भिंतीवरचं वॉलपीस. तर हे मी असे काही तुकडे जे आहेत ते घेतलेले आहेत चौरसाकृती आणि त्यापासून आपण भिंतीवरचं वॉलपीस तयार करणार आहोत. तर वॉलपीस तयार करताना सुरुवातीला तुम्ही फक्त नुसतं एक रंगसंगतीनुसार ते नुसतेच आधी लावून घ्या आणि नंतर पाहिजे असल्यास तुम्ही गमाने ते चिकटवा. अशा पद्धतीने आधी लावून घ्या व्यवस्थित आणि जर तुम्हाला वाटलं एकदा फिक्स झाल्यानंतर ते तुम्ही व्यवस्थित चिकटवून घ्या. एखादा रंग दोनदा झाला तरीही चालेल किंवा रंगसंगती जर लक्षात आली तुमच्या तर अशा पद्धतीने हे आपण वॉलपीस जे आहे ते तयार करणार आहोत. तर मी इथे सुरुवात करते. आपण हे जसे आहेत तसेच बाजूला घेऊया. सुरुवातीला मी हा जो रंग घेतला आहे तो रंग लावून घेते. आणि लावताना आपण पतंगासारखा आकार घेऊन तो लावायचा आहे चौरस, जेणेकरून ते वॉलपीस जो आहे त्याचा आकार आपल्याला सुशोभित जसा दिसतो तसा दिसू शकेल.
अशा पद्धतीने एकावर एक व्यवस्थित लावायचे आहेत आपल्याला. फक्त रंगसंगती जरा लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने करा. यासाठी तुम्हाला पार्ट्स बनवायचे कसे ते पण मी थोडक्यात दाखवणार आहे. सुरुवातीला मी फक्त आधी हे बनवून दाखवते, नंतर याचे तुकडे कसे हे कापायचे की किती कापणे सोपे आहे हे मी पण तुम्हाला दाखवते, एक पेपराचा नमुना दाखवून. अशा पद्धतीने हे आपण चौरसांपासून तुम्हाला जितकं लांब पाहिजे तेवढी तुम्ही आकृती बनवू शकता. आपण हे तयार केलेलं आहे चौरस आकारापासून. चौरस आकाराचे वॉलपीस हे नक्षीकाम तयार केलेलं आहे. तर अशाच पद्धतीचं आणखीन एक नक्षीकाम मी फक्त दाखवते. तुमच्या पुस्तकात जो नमुना दिलेला आहे या नमुन्याप्रमाणे तुम्ही जर आकार जर घेतले आणि हे आकार तुम्ही अशाच पद्धतीने जर ठेवले वेगवेगळ्या रंगाचे आणि असे लावलात तरीही ही एक आपली जी नक्षीकामची डिझाईन आहे या नक्षीकाम आहे ते तयार होऊ शकतं. रांगोळीच्या पट्ट्या ज्या आपण तयार करतो तशा पद्धतीने हा एक प्रकार होऊ शकतो. जर तुम्ही हा इथे घेतलात तर आपण थोडीशी वेगळी ह्याच्यापासून एक तयार करूया. या ठिकाणी मी हे पेपर घेतले ते तिथेच लावते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की रांगोळीचा एक नवनिर्मिती आपण कशी करू शकतो. थोडक्यात एखादं ग्रीटिंग बनवायचं असेल तर त्याच्यावर सुद्धा अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपण ही रांगोळीची डिझाईन दिवाळीच्या सीझनला आपण जे एकमेकांना देतो त्याच्या साहाय्याने हे ह्या आकारांच्या साहाय्याने सुद्धा असं बनवून ग्रीटिंगवर पाठवू शकतो. हे अशा पद्धतीचे आपण हे चौरस पहिल्यांदा लावून घेतलेले आहे. यानंतर जर तुम्हाला वाटलंच तर डिझाईनमध्ये थोडासा फरक आपण अजून करू शकतो. ही तुमची पुस्तकात दिलेली डिझाईन आहे, पण समजा जर हे आपण काही मी आयताचे पण तुकडे इथे कापून घेतलेले आहेत. समान आकाराचाच आयत आहे आणि त्या आयताचे समान रंगाचे आहेत माझ्याकडे शक्यतो, तर मी इथे 2 रंगाचे हे आयताकृती हे कापलेले आहेत आणि त्याचा वापर मी इथे करणार आहे. तर हे जे 2 आहेत पिवळ्या रंगाचे हे आयत आकार तुम्ही इथे बाजूला जरी लावलात सारख्याच ह्या ठिकाणी तर अशी ही तुमची नक्षी जी आहे ती वेगळ्या प्रकारची तयार होऊ शकते. अशा पद्धतीची ही नक्षी आपण अजून एक वेगळी तयार करू शकतो. यासाठी तुम्ही टिंटेड पेपर जर घरी आपल्या असेल तर तोही कापून वापरू शकता, पण टिंटेड पेपर थोडा जाड असतो त्याच्यामुळे शक्यतो ओरिगामी पेपर जो आहे त्याचा वापर केल्यास ही अशी आपली
नवीन एक नक्षी आहे ती छान दिसेल. तुमच्याकडे जर गोलाकार इथे असतील तर ते तुम्ही लावलात जरी तरी इथे चालतील. आता माझ्याकडे त्रिकोण आहे तर मी त्या त्रिकोणांचा सुद्धा इथे सारख्याच आकाराचा जो त्रिकोण आहे त्यांचा वापर इथे मी करून जरी लावलं तरी ते आणखीन छान दिसू शकेल. हे बघा, या पद्धतीने जर तुम्हाला आवडत असेल तर लावा, नाहीतर वेगळ्या पद्धतीची अजून काही नक्षी तयार करता आली जर तुम्हाला तर ती तुम्ही केलात तरीही चालेल. इथे आता माझ्याकडे समान आकाराचे हे असे आहेत. तुम्ही अजून वेगळे घेतलेत रंग तरीही चालतील. तर ही अशी एक आपली जी आहे ती नक्षीसुद्धा अशी तयार होऊ शकते. तर हा एक प्रकार आपण अशा पद्धतीचा पण चिकटवून तयार करू शकतो. आणखीन एक थोडासा वेगळा प्रकार मी दाखवणार आहे. हे जरा मी बाजूला करते. आणि एक थोडासा वेगळा प्रकार आपण एक आणखीन नक्षी कशी तयार करतो. तुम्ही जर हे पाहिली असेल की आदिवासी लोक जे नक्षीकाम करतात त्या नक्षीकामाला त्यांच्यामध्ये त्यांनी जास्त करून जे पुरुष किंवा स्त्रिया ज्या बनवल्या जातात आकार असतात त्यांचे ते त्रिकोणी आकार जे असतात ते दिसतात आपल्याला आणि त्यानुसार ते तयार करत असतात. तर मानवी आकृत्या ज्या असतात त्यांच्या तर त्या आपण अशा पद्धतीच्या तयार करू शकतो. म्हणजे ज्या बाहुल्या त्यांच्या असतात त्यांच्या चित्रांमध्ये दाखवलेल्या तर अशा प्रकारे त्या येऊ शकतात. इथे मी बाजूला पाहिजे तर दाखवते. या ठिकाणी ही अशी आकृती जी आहे वारली डिझाईन्स किंवा तुम्ही जो कोणता रंग तुम्हाला आवडेल तो खालीवरती घेऊ शकता अशा पद्धतीने. आणि गोल रंगाचा जो भाग आहे तो इथे टिकली जर आपण कापली, आता इथे मी माझ्याकडे नाही आहे म्हणून मी एक फक्त दाखवते तुम्हाला. तर अशा पद्धतीने तुम्ही जर ती स्त्री म्हणून दाखवायला गेलात तर इथे तिचा आंबोडा अशा पद्धतीचा म्हणजे गोल आकार छोटे दोन जर तुम्ही जोडलात आणि हा खाली जर तुम्ही हा आकार हे दोन ठेवलात आणि इथे असे पाय त्यांचे जे आहेत या पायांचे आकार दाखवलात तर अशा पद्धतीने तुमची ही जी ह्याची आकृती आहे ती तयार होऊ शकते. वारली पेंटिंग जे असतात वारली चित्रकला त्याच्यामध्ये ही अशी नक्षीकामसुद्धा केलीत जर तुम्ही तर ती खूप छान दिसू शकते. तर अशा पद्धतीने मुलांनो हे जर तुम्ही प्रयत्न केलात तर आकारातून नवनिर्मिती करणे आपल्याला शक्य होईल. तर ह्या मी 4-5 डिझाईन्स दाखवलेले आहेत बनवून. तर तुम्हाला मी माझ्याकडे तयार काही मी आधी केलेले आहेत डिझाईन्स त्या पण दाखवते. ह्या पद्धतीची जी आहे मी तुम्हाला दाखवली. तर ही एक आपण तोरण डिझाईन एकाच रंगाचे करू शकता किंवा तुम्ही हे जे केलेले आहेत वेगवेगळ्या रंगाचे हेही तुम्ही करू शकता. तुम्हाला जी आवडेल ती तोरण डिझाईन करा. त्यानंतर आपण इथे एक त्रिकोणापासून पिरॅमिड घेतला आहे जो मी इथे सुद्धा घेतलेला आहे आणि इथे सुद्धा केलेला आहे. वर्तुळाचं मी फक्त केलेलं नाही, तुम्हाला हे नमुना दाखवलेला आहे. तुम्हाला वाटलं तर अजून मोठे गोल वर्तुळ कापून सुद्धा तुम्ही हा एक करू शकता. त्यानंतर इथे एक चौरसातून म्हणजे चौरस आकारातून वॉलपीस मी तयार केलेलं आहे. हे सुद्धा बघा, आता हे आणि हे तुम्हाला जितके अधिक रंगाचे तुकडे लावायचे वाटतात तर ते तुम्ही लावू शकता. त्यानंतर तुमच्या पुस्तकात असलेलीच आकृती आणि तिला आपण थोडंसं वेगळं इथे आपण डिझाईन केलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं अजून तुम्ही हा जो बदल आहे तशा पद्धतीचे जे तुमचे तुकडे आहेत ते तुकडे तुम्ही लावूनसुद्धा करू शकता. तुमच्या आवडीवर आहे. तुम्ही वेगवेगळे रंग घेतलात तरी चालतील किंवा एकाच रंगाचे 4ही शेप्स लावले तरीही चालतील. तर ही नवनिर्मिती. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे की ही जी आहे वारली पेंटिंग त्या वारली पेंटिंगचं हे एक नमुना अशा पद्धतीचा तुम्ही तयार करू शकता. एकाच ठिकाणी लावून अशा एकसारख्या. पुरुष दाखवायचं असेल तर फक्त हा गोल छोटा दाखवू नका आणि स्त्री दाखवायची असेल तर तिचा आंबोडा म्हणून हा गोल तुम्ही दाखवून नक्षीकाम तयार करू शकता. त्यानंतर या ठिकाणी हा जो एक आहे तो षटकोन तयार केलेला आहे. म्हणजे 6 आकारात हे षटकोन आपण कापून घेतले आहेत वेगवेगळे त्रिकोण आकाराचेच आणि ते आधीप्रमाणे असे सेट केलेत फक्त आणि नंतर ते चिकटवून घेतलेले आहेत. तर हे तुम्ही उलट्या बाजूने सुद्धा करू शकता पण ते शक्य होत नाही. ही अशी एक डिझाईन पण तयार होईल त्रिकोणांची. म्हणजे हा जो त्रिकोणाचा चौरस आहे तो तयार होऊ शकतो. बघा हे अशा पद्धतीचंही तुम्ही तयार करू शकता.
तर ह्या वेगवेगळ्या आकृत्या जशा आपण इथे चौरसाची केलेली आहे तशी आपण त्रिकोणाची ही एक सुद्धा आकृती तयार करू शकता। तर मुलांना अशा पद्धतीने हे आपण नक्षीकाम आज पाहिलेलं आहे। आवडलं असेल तर तुम्ही हा घरी प्रयत्न करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। बाय बाय।